नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. जे निराधार बांधव ही व्हिडिओ बघत आहेत त्यांना स्वतःचा अंत्योदय शिधापत्रिका मिळवण्याचा अधिकार आहे आणि या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार आहे, लक्षात ठेवा. परंतु अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी उत्पन्नाची अट विचारली जाते किंवा ते असे म्हणतात की तुम्हाला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार नाही, तुमचं उत्पन्न एवढं आहे, तुम्हाला प्राधान्यक्रम मिळणार किंवा तुम्हाला केशरी रेशन कार्ड मिळणार, अशा पद्धतीची उत्तर त्या ठिकाणी दिली जातात. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय. त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अट दिव्यांग बांधवांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अधोरेखित केलेली आहे आणि त्या वाक्यानुसार किंवा त्या नियमानुसार तुम्हाला अंत्योदय शिधापत्रिका मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी उत्पन्नाची अट सुद्धा नाहीये आपल्याला. जर अंत्योदय रेशन कार्ड तुम्हाला जर हवा असेल तर एक साधा आणि सिंपल तुम्हाला एक हमीपत्र भरून द्यायचं आहे. तो हमीपत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. हा फक्त हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे. या हमीपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की तुम्हाला कोणताही रेशन कार्ड मिळवायचं असेल तर अंत्योदय असेल किंवा प्राधान्यक्रमाचा असेल तर यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी तुम्ही फक्त हा हमीपत्र भरून द्यायचं आहे. आणि या संदर्भात 2021चा शासन निर्णय सुद्धा आहे. तो शासन निर्णयाच्या संदर्भात जो हमीपत्र आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलाय. तो त्याचा आधार घेऊन तुम्हाला तुमचं अंत्योदय शिधापत्रिका मिळवायची आहे. मी तुम्हाला या ठिकाणी म्हणतोय की नाशिकमध्ये खूप मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक लोकांना या हमीपत्रावरती उत्पन्नाचा दाखला नसताना सुद्धा अंत्योदय शिधापत्रिका मिळाली आहे. आता तुम्हाला तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं असेल, पण त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर तुम्हाला हा नियम माहीत पाहिजे किंवा हा शासन निर्णय माहीत पाहिजे की कोणत्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निराधार बांधव, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अंत्योदय शिधापत्रिका देणं हे राज्य सरकारने प्रशासनाला सांगितलेलं आहे आणि सूचना सुद्धा केलेल्या आहेत. तर तो शासन निर्णय नेमका कोणता हे या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समोर शासन निर्णय दिसत असेल. 17 जुलै 2013चा हा शासन निर्णय आहे आणि या ठिकाणी बघा, अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वपूर्ण या ठिकाणी सूचना केली आहेत आणि या सूचनेनुसार कोणत्या लाभार्थ्यांना किंवा कोणत्या अर्जदारांना अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जाव्यात या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल. आणि या ठिकाणी बघा, लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचे लाभ देण्याबाबत सर्व संबंधितांना खालीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिला मुद्दा बघा, ज्या कुटुंबाचे प्रमुख हे विधवा स्त्रिया म्हणजे विधवा महिला, आजारी व अपंग व्यक्ती, बघा आजारी व्यक्ती म्हणजे काय, तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत ते, आणि अपंग म्हणजे दिव्यांग व्यक्ती, 60 वर्ष वयावरील वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक, हे सर्व, आणि ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित असे साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की ज्यांना उत्पन्नाचं कोणत्याही प्रकारचं साधन नाही आहे. आता माझे निराधार बांधव असेल, माझे विधवा महिला असतील, माझ्या ज्येष्ठ नागरिक असतील, माझे दिव्यांग बांधव असतील, यांनासुद्धा कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचे साधन नाही आहे, म्हणून त्यांना अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जाव्यात अशा पद्धतीची शिफारस या पद्धतीने आपल्याला लागू होते. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, दुसरा मुद्दा, एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, अपंग, विधवा, 60 वर्षावरील वृद्ध यांना कुठलाही कौटुंबिक किंवा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी अन्नाचे साधन उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे अंत्योदय शिधापत्रिका मिळणार आहे. आता कौटुंबिक आधार नाही म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं स्वतःचं रेशन कार्ड काढून तुम्ही या पद्धतीने लाभ घेऊ शकता, कारण ते गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्याचबरोबर आदिम आदिवासी कुटुंब, माडिया, कोलाम आणि कातकरी समाजाची जी लोक आहेत त्यांनासुद्धा अंत्योदय शिधापत्रिका देण्याची शिफारस राज्य सरकारने या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर चौथं जे काही पात्र लाभार्थी कोण असणार चौथ्या प्रकारामध्ये, तर भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीवरील राहणारे जे विशिष्ट क्षेत्रात राहणारे जे लोक आहेत ते, त्याचबरोबर हातगाडीवर काम करणारे लोक असतात, फळे किंवा फळे विक्रेते असतात, गारुडी असतील, कचरा गोळा करणारी जी लोक असतात ते, हे सर्व निराधार अशा लोकांना, ते शहरी भागामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, त्यांना या ठिकाणी
अंत्योदय शिधापत्रिका देणं हे या ठिकाणी राज्य सरकारने प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर कुष्ठरोगी असेल, बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख म्हणून जर असेल तरीसुद्धा त्याला या ठिकाणी अंत्योदय शिधापत्रिका मिळणे हा शासनाने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न होता की सर आम्हाला अंत्योदय शिधापत्रिका देणे हे शासनाने ठरवून दिलेलं आहे का? हे जेव्हा आम्ही संबंधित प्रशासनाला सांगू त्यावेळेस प्रशासन त्यावरती कारवाई करणार आहे. पण आमच्यापर्यंत त्या संदर्भात नियमावली पाहिजे, नियम पाहिजे, आमच्या बाजूने काहीतरी कागद पाहिजे, तर आम्ही त्या ठिकाणी भांडू शकतो, बोलू शकतो, आमचे हक्क अधिकार मागू शकतो. तर या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी समोर मी दाखवलेला आहे. ते शासन निर्णय तुम्हाला PDF स्वरूपामध्ये हवे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त अनिल सापळे सर रेशन कार्ड हे जरी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्च मारले तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्या व्हिडिओमध्ये हे सर्व शासन निर्णय मी एक्सप्लेन केलेत आणि त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व काही PDF स्वरूपामध्ये शासन निर्णय दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करायचे आहेत आणि तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तुमचं हक्काचं जे अंत्योदय रेशन कार्ड आहे ते मिळवायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती सर्व रेशन कार्ड धारकांसाठी त्याचबरोबर माझ्या निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.